ज्यांना बिबट्या दिसला त्याच नागरिकांशी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष संपर्क करून वास्तव जाणून घेतले असता त्यांना केवळ चमकणारे डोळेच दिसल्याचं निष्पन्न झाल्यानं माहूर शहरात बिबट्या शिरला असल्याच्या बातम्या बिनबुडाच्या व निराधार असल्याचं स्पष्ट मत वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान आडे यांनी व्यक्त केलं आहे। सर, तहसीलदार साहेबांकडून आपल्या त्या बिबट्या संदर्भातली कुठलं पत्र वगैरे आलंय का? नाही, पत्र तर काय आलं नाही। बरं सर, ती चर्चा मग होत असलेली सर, त्याचं काय केलं आपण? नाही, बघितलं चौकशी, बिबट्या काही दिसला नाही तिथे कुठं आम्हाला। आमचे लोक फिरून आले, नाईटला बी गेलो होतो आम्ही तिथे। बरं बरं, काही दिसलं नाही कुठतरी यायचे असं, तिथं बिबट्या असं येत नाही हो सहसा त्याच्यात। आणि तिथं बिबट्याचं अस्तित्व नाही। इकडल्या साईडला म्हणलं तर आणखी शंका येऊ शकली असती, जंगलाकडून पाठीच्या मोठाच्या वगैरे साईडने। हो, पण ते खाली त्याला लपणच नाही तिकडे एवढं बिबट्या राहण्यासाठी। रात्रीला कोणीतरी काहीतरी मांजर बिजर काही असेल तर डोळे बघितले, डोळे कोणी बघितलं नाही बरं का आणखी। हो का? हा, उगाच ते अफवा केल्यासारखं करायला। जर कन्फर्म असलं तर आपण आणखी शोध काढला असता। माणसं पाठवलं मी तिकडे फिरते, पण ते नाही तसं काही लोकेशन आढळलं नाही आणखी काही। बरोबर, ठीक आहे। गेल्या काही दिवसात जंगलालगत असलेल्या पारवेकर नगरात रात्रीला बिबट्या शहरात घुसला असून त्याने डुकराची व कुत्र्याची पिल्लं खाल्ल्याच्या बातम्या पसरविल्या गेल्या। त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांशी विचारपूस केली। त्यावर फक्त चमकणारे डोळेच दिसले। ते बिबट्याचेच आहे हे निश्चितपणे स्पष्ट होत नाही। तसेच बिबट्याची पंजे उमटल्याची बाबही बनावट असल्याची पुष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी आडे यांनी जोडली आहे। आज वर्तमानपत्रात ठिकठिकाणी माहूर शहरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत। लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे, रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली आहे आणि त्यामुळे माहूर सारख्या जंगल असणाऱ्या भागातून वन्य प्राणी जे आहेत ते शहराकडे किंवा रस्त्यावर त्यांचा मुक्त संचार होत आहे। माझी वनपरिक्षेत्र अधिकारी तथा जे वन अधिकारी आहेत त्यांना मी आजच पत्र दिलेलं आहे की जे श्वापद आहे, बिबट्या आहे, अस्वल आहे, हे मोठ्या प्रमाणात शहराकडे धाव घेत आहेत, तर अशा रीतीने आपण तात्काळ यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्या असतील आपल्या त्या उपाययोजना कराव्यात। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की या संबंधात अजून आपण वन खात्याने कुठल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याचे दिसून येत नाही। त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या असे निर्देश त्यांना आज मी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे या लॉकडाऊन चा जो वाढवलेला आहे कालावधी आहे तिसरा, तर यामध्ये सुद्धा संबंधित वन खाते यांनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या चेकपोस्टची जी नाकाबंदी आहे ती त्यांनी तात्काळ आणि चांगल्या रीतीने करावी। कलम 144चा भंग होणार नाही याकडे दक्षता घ्यावी। ज्या वाहनांना पासेस लावल्या शासनाचे त्यांनाच परवानगी द्यावी। आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बिबट्या अस्वलासारखे जे श्वापद आहेत ते मानवी वस्तीकडे येऊन कुठल्याही तऱ्हेची मनुष्यहानी किंवा जीविताची हानी होणार नाही यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या। विदर्भ न्यूज करिता वाई बाजार येथून कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची।